नमस्कार, येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिकता शिकता तिचा जीव ऋषिकेशवर चढला आणि प्रेमाच्या अनाभाका करत दोघांनीही लव्ह मॅरेज केलं. संसाराला हातभार लागावे यासाठी ती जॉबला जाऊ लागली. मात्र दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून वाद निर्माण झाला आणि अखेर या लव्ह मॅरेजचं प्रकरण सोड चिठ्ठीपर्यंत आलं आणि सोड चिठ्ठीचं प्रकरण अखेर रक्तरंजित शेवट करण्यात झालं. नेमकं काय घडलं हेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. 25 मे सोमवार धनश्रीसाठी हा घातवार ठरला. सकाळी लवकरच ती बचत गटाच्या मीटिंगसाठी घराबाहेर पडली आणि 10:30 वाजण्याच्या सुमारास ती बार्शी परांडा रोडवरील लक्षाची वाडी या परिसरात आली. त्याच वेळी रस्त्यालगत असणाऱ्या एका बियर शॉपीसमोर दबा धरून बसलेल्या ऋषिकेश पाटील या नवऱ्याने तिला हायवेवरील रस्त्यावरच अडवले. काही चर्चा करण्यापूर्वीच त्याने सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिच्यावर एका मागे एक असे अनेक वार करायला सुरुवात केली. जीवाच्या आकांताने ती ओरडू लागली तेव्हा शेतातील काही लोक तिच्या मदतीला आले देखील, पण धनश्रीचा शेवट करण्याच्या सैतानी प्रवृत्तीने मध्ये येणाऱ्या लोकांना मध्ये आला तर तुमचाही खून करेन असा दम दिल्याने हे लोक मागे सरकले. त्याच्या डोक्यात धनश्री बाबतीत एवढा राग होता की त्याने तिच्या अंगावर तब्बल 20 ते 30 वार केले. तिचा जीव गेला तरी तो तिच्या अंगावर वार करत होता. जेव्हा रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे बघितले तेव्हा तो भानावर आला. त्यानंतर तो स्वतःची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून थेट पोलीस स्टेशन गाठले. काही स्थानिक लोकांनी पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली असता बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. नेमकं या क्रूर हत्येचा थरार का घडला हे जाणून घेऊयात. धनश्री ही बार्शीतील कासारवाडी येथे आई वडिलांसोबत राहत होती. कॉलेजमध्ये शिकता शिकता तिचा जीव ऋषिकेश पाटीलवर चढला. दोघांची प्रेम कहाणी चांगली फॉर्ममध्ये आली होती. प्रेमात वाहून गेलेल्या दोघांनी 2018 साली लव्ह मॅरेज केलं आणि गावातच आपला संसार थाटला. ऋषिकेश हा बार्शीजवळ असणाऱ्या गाडेगावमध्ये राहत होता. त्याला शेती होती, पण बायकोच्या आग्रहाखातीर बार्शीमध्ये राहण्यासाठी तो बजाज फायनान्समध्ये काम करू लागला. तर सुरुवातीला ती घरातच असायची, पण तिला एक मुलगा झाला. त्यानंतर संसाराला हातभार लागावा यासाठी तिने एक फायनान्समध्ये जॉब करत महिला बचत गटाची कामे करू लागली. मात्र काही दिवसामध्येच ती कामानिमित्त बाहेर जाऊ लागली. उशीर झाला की दोघात भांडण होऊ लागलं. हे भांडण प्रेमातील विश्वासाने थांबेल असं तिला वाटत होते, पण या भांडणाने चारित्र्याच्या संशयाला जन्म दिला आणि दोघात टोकाचे भांडण झाले. अखेर दोघांनी सोडचिठ्ठीसाठी कोर्टाची पायरी चढली. तारीख पे तारीख करत ऋषिकेशच्या लक्षात आलं की सोडचिठ्ठीने आपलं आयुष्य मार्गी लागणार नाही. त्यासाठी कॉम्प्रोमाइज म्हणजेच तडजोड महत्त्वाची आहे. यासाठी दोघांमध्ये बातचीत देखील झाली आणि मागील काही दिवसांपूर्वी पुन्हा ती नांदायला आली. पण त्याच्यातील संशय पुन्हा जागा झाला. त्याला नेहमी वाटत होते की धनश्रीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशन आहेत. यावरूनच तो दारूच्या आहारी देखील गेला होता. तर काल त्याने सकाळीच निश्चित केले होते की आज तिचा शेवट करायचा. यासाठी त्याने नवीन धारदार चाकू देखील आणला होता आणि तिच्यावर वॉच ठेवला होता. ती सकाळीच आपल्या स्कूटीवरून लक्षाची वाडी येथे गेली होती. हे समजताच त्याने तिची वाट बघत एका हॉटेलसमोर थांबला. ती येताच तिला अडवले आणि काही समजाच्या आत तिच्यावर प्राणघातक हल्ला सुरू केला. त्याने तिच्या अंगावर इतके वार केले की शरीराचा कोणताच भाग शिल्लक ठेवला नव्हता. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही थरारक घटना अनेक लोकांनी पाहिली. खरं तर एका संशयी प्रवृत्तीने संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला, तर 6 वर्षाचा मुलगा आई वडिला वाचून अनाथ झाला आहे.